उद्यापासून कडक उपोषणाला सुरुवात करणार आहे। उद्यापासून मी पाणी सुद्धा पिणं बंद करणार आहे अशी घोषणा दिली मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी। ही आमची वेदना आहे, सरकारने याला गर्दी समजू नये असं जरांगे म्हणाले। मराठ्यांकरता ओबीसीतून आरक्षण घ्यायला मी खंबीर आहे, काय करायचं ते करा, ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। महाराष्ट्रातले सगळे मराठे टप्प्याटप्प्याने मुंबईत येणार आहेत, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार जरांगेंनी केला। राज ठाकरे कुचक्या कानाचे असून राज ठाकरे मानाला भुकेलेले आहेत अशी जोरदार टीका जरांगेंनी केली। फडणवीस घरी चहा पिऊन गेले तरी ठाकरे खुश होतील असं जरांगे म्हणाले। लोकसभेला फडणवीसांनी राज ठाकरेंचा गेम केला, राज ठाकरेंच्या मुलाला फडणवीसांनी पाडलं असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केला। राज ठाकरे कधी मराठवाड्यात आले का असा प्रश्न जरांगेंनी विचारला। भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीका केली। आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले। मराठा समाज जातीनं मागास नाही, मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणं अशक्य आहे। आज वेळ मारून नेण्याकरता जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी कायदेशीर दृष्ट्या त्या टिकणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रकांत पाटलांना काय अक्कल, त्यांनी शांत राहावं, मराठ्यांच्या शिव्या खाऊ नयेत, यापुढे चंद्रकांत पाटलांनी बोलू नये असा घणाघात मनोज जरांगेंनी केला। चंद्रकांत पाटलांनीच पटाळण्या रोखल्या होत्या असा आरोप जरांगेंनी केला। दादांना सांगितलं होतं नितेश राणेला आवरा, आता आंदोलन संपू द्या, मग नितेश राणेला बघतोच असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मराठा समाजाचा इतका गंभीर प्रश्न सुरू असताना एकनाथ शिंदे दरेगावात जाऊन यज्ञ करायला बसलेत। लोक प्रश्न विचारतील या भीतीने त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। एकनाथ शिंदेंनी शब्द दिल्याप्रमाणे 10% आरक्षण दिल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी म्हटलंय। जरांगे मुंबईत परत का आले या राज ठाकरेंच्या वक्तव्याला भुसेंनी हे उत्तर दिलं, तर आंदोलनाला रसद कोण पुरवतंय हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचं भुसे म्हणाले। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ही आमची भूमिका आहे असं उदय सामंत म्हणाले। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रक काढावं, दुटप्पी भूमिका का घ्यावी असा सवाल उदय सामंतांनी केला। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये याकरता नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही याचं लेखी आश्वासन आम्हाला सरकारनं द्यावं अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली। शरद पवार दुपारी 3 वाजता मुंबईकडे रवाना होत आहे। शरद पवार मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीनं मुंबईकडे रवाना झाले, सूत्रांकडून माहिती मिळते। पुण्यातील कार्यक्रम रद्द करून अजित पवार मुंबईकडे रवाना झाले, त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याकरता सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे। आझाद मैदानावर भर पावसात मराठा आंदोलक थिरकले, ताडपत्री डोक्यावर घेऊन आंदोलकांनी उपोषणावर ठाम राहणार असल्याचा निर्धार केला। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू आहे। आझाद मैदान परिसरात पाऊस झाला, जोरदार पावसातही जरांगेंचं आंदोलन सुरू आहे। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा बांधवांची घोषणाबाजी सुरू आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांकडून तुफान जल्लोष करण्यात आला। मराठा आंदोलकांनी स्पीकरच्या आवाजावर ठेका धरला, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांनी आजही मुंबईतील सीएसएमटी स्थानकात गर्दी केली। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले।
सीएसएमटी स्थानकाबाहेर तिसऱ्या दिवशी मराठा बांधवांची तुफान गर्दी बघायला मिळते। काही आंदोलकांकडून भर रस्त्यात आंघोळ केली जात असल्याचं बघायला मिळालं। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता आझाद मैदानावर मराठा आंदोलक तिसऱ्या दिवशीही तळ ठोकून आहेत। हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। मात्र आंदोलकांनी सीएसएमटी बाहेरच आंघोळीला सुरुवात केली। रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। मनोज जरांगेंच्या तब्येतीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। डॉक्टरांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगेंच्या आरोग्याची तपासणी केली। मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची सरकारकडून कोंडी केली जाते। पार्श्वभूमीवर सोमवारपासून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत। काही दिवसात महिलांना मोठ्या संख्येने आंदोलनात उतरवायची तयारी मराठा समाजाने सुरू केल्याचं बोललं जात आहे। ठाकरे गटाकडून 10,000 आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे। आझाद मैदानातील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पार्किंगच्या जागेत जेवणाची तयारी करण्यात आली आहे। मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातील मराठा बांधव सरसावले। मराठा आंदोलनासाठी राज्यभरातून अन्न पाण्याचा पुरवठा सुरू आहे। सीएसएमटी परिसरात अन्न पाणी आणि फळांचं वाटप करण्यात आलं। मुंबईमधील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाकरता दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी या गावामधील गावकरी पुढे सरसावलेत। गावातून आंदोलनकर्त्यांकरता भाजी भाकऱ्या पाठवण्यात आल्या। रात्रभर स्वयंपाक करून सकाळी ही शिदोरी मुंबईकडे रवाना करण्यात आली। मराठा बांधवांकरता विविध संघटनांकडून चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। 8,000पेक्षा जास्त भाकरी चपात्या आंदोलनस्थळी आणण्यात आल्या। वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्येही आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। मुंबईत आलेल्या एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव इथल्या 32 वर्षाच्या विजय घोगरे यांचा मृत्यू झाला। दरम्यान घोगरे यांच्या पत्नीला चांगली नोकरी मिळवून देऊ असं आश्वासन मनोज जरांगेंनी दिलं। वाशिमच्या कामर गावातून माजी आमदार बच्चू कडूंनी शेतकरी यात्रेला सुरुवात केली। शेलू बाजारमध्ये यात्रा येताच नागरिकांनी यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं। कडूंनी बैलगाडीवरून सभास्थळ गाठलं। मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। उपमुख्यमंत्री शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर आहेत। शिंदेंच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे। गौरी गणपती निमित्त शिंदे दरेगावी आहेत। ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख मिथुन व्यास यांचा छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला। यावेळी खासदार भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश झाला। गेल्या 2 दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं चिपळूणमध्ये सकाळपासूनच दमदार हजेरी लावली। आज गौरीचं आगमन होणार असून जणू गौरीच्या स्वागतासाठीच वरुण राजानं हजेरी लावलेली आहे। जळगावमधील गिरणा धरण 92% भरलंय। दरम्यान तालुक्यातील 22 खेड्यांची मदार असलेलं मन्याड धरण 19 ऑगस्ट रोजीच पूर्ण भरलेलं आहे। पर्यटकांसह नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जळगावच्या चाळीसगाव आणि कळमडू परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। यामुळे नारळी नदीला पूर आला। राजमाने, धामणगाव आणि शिदवाडी मार्ग 4 तासांकरता बंद झाला होता। दरम्यान पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे जुवार्डी या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे लवण नाल्याला पूर आला। हा पावसाळ्यातला पहिलाच पूर आहे लवण नाल्याला आलेला। गावातील छोट्या फरशी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्यावर